नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 2025 आणि 26च्या बँकेच्या एक्झामच्या सिलेक्शन सिरीजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. IBPS, RRB, SBI किंवा कोणत्याही LICच्या ज्या एक्झामिनेशन्स किंवा इन्शुरन्सच्या जे एक्झामिनेशन्स आहेत त्या सगळ्यांची प्री असो अथवा मेन्स असो इंग्लिशची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपल्या सिलेक्शन सिरीजची आपण सुरुवात केलेली आहे. आज आपण बघणार आहोत तिसरा एपिसोड. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न कव्हर करणार आहोत. जाता जाता ग्रामरचे काही टिप्स, ट्रिक्स, रूल्स याची सुद्धा आपली रिव्हिजन होईल. सगळ्यांनी पेन पेन्सिल घेऊन बसायचं आणि हो, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा संपूर्ण लेसन नव्हे सगळ्या या चॅनलवरच्या प्लेलिस्ट आपल्याला फार उपयुक्त आहेत हे मला माहिती आहे. त्यामुळं मी खात्रीने सांगते की चॅनल सबस्क्राईब करा, हिट द बेल आयकन सो दॅट यू गेट द नोटिफिकेशन्स ऑफ ऑल द अपकमिंग व्हिडिओज. सुरू करायचं. चाल, माझा पहिला सेट आहे वर्ड स्वॅपचा. India is the world's largest producer of pulses, but it is still dependent on imports to meet its different demand. The country imports about a dozen types of pulses from domestic countries, in which Mozambique is its main source for tur or pigeon pea imports. A, C, A, D, B, C, B, D हे ऑप्शन्स आहेत. लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ पल्सेस बरोबर जातं, म्हणजे ए माझा चेंज होणार नाही. ए चेंज होणार नाही तर ए आणि बी हे दोन ऑप्शन्स निघून गेले माझे. टू मीट इट्स डिफरंट डिमांड. ऑलवेज रिमेंबर डिफरंट इंडिकेट्स. जर मी डिफरंट हा शब्द वापरला तर त्याच्याबरोबरचा नाऊन काय येणार? ऑलवेज इट विल बी फॉलोड बाय अ प्लुरल नाऊन. डिफरंट डिमांड्स यायला पाहिजे, पण इथं तर काय दिलेलं आहे? डिमांड. यावरनं मी अंदाज लावू शकते एक की इथं मला काय पाहिजे, थोडंसं चेंज करायचं. मी हा शब्द नाही चेंज करू शकत, मी डिफरंट चेंज करू शकतो. बीचं इथं दिलेलं आहे बघा, बी सी बरोबर पण जाऊ शकतो आणि बी डी बरोबर पण इंटरचेंज होऊ शकतो. पल्सेस फ्रॉम डोमेस्टिक कंट्रीज. कंट्रीज डोमेस्टिक कसं असू शकतात? सो आय विल गो फॉर बी अँड सी. मीट इट्स डोमेस्टिक डिमांड. आणि इथं काय? फ्रॉम डिफरंट कंट्रीज. डिफरंटच्या नंतर मला प्लुरल पाहिजे. कंट्रीज इज अ प्लुरल वन. सो आजचा आपला टेक अवे काय आहे या प्रश्नातला? डिफरंट इज ऑलवेज फॉलोड बाय अ प्लुरल नाउन. सो माय करेक्ट आन्सर इज बी अँड सी विल बी इंटरचेंज्ड. दॅट इज आन्सर नंबर सी. क्वेश्चन नंबर 2. Punjab and Haryana High Court Justice Rajbir Sehrawat made the observations in an order dated July 17 concerning an order passed by a Supreme Court bench in May. Compliance with orders passed by the Supreme Court is not a matter of choice but a matter of bounden constitutional obligation bearing in mind. बघूया आपण. मेड द ऑब्झर्वेशन्स. द, ए अँड दी च्या नंतर दे आर ऑलवेज फॉलोड बाय अ नाउन. ऑब्झर्वेशन्स इज अ नाउन. हा बरोबर आहे, म्हणजे ए माझा चेंज होणार नाही. ए चेंज होणार नाही म्हणजे ए आणि बी निघून गेलं माझं. अँड ऑर्डर पास्ड बाय. ऑर्डर इज पास्ड बाय. इथं पण आहे ऑर्डर्स पास्ड बाय. दोन्हीकडे बी आणि सी बरोबर आहे, त्यामुळे बी आणि सी जिथं जिथं आहे माझं निघून गेलं. आय डोंट नीड एनी स्वॅपिंग इन धिस क्वेश्चन. माय आन्सर विल बी ई. कसं बघायचं आहे बघा प्रश्नांकडे. पास्ड बाय, पास्ड बाय. इट इज फॉलोड बाय द प्रपोजिशन बाय. दोन्हीकडे बायने फॉलो केलेलं आहे. सो देर इजंट एनी नीड ऑफ चेंजिंग एनी वर्ड. क्वेश्चन नंबर 3. अच्छा. Siddharth Malya, son of liquor baron Vijay Malya, decision an emotional note about his journey of being alcohol free for the last 6 years. In 2020, Siddharth had posted a video on Facebook where he spoke about his share to quit alcohol. Quit means sodne, give up karne. Okay. He had posted a video. बरोबर आहे सगळं ऑन फेसबुक. सी माझा चेंज नाही होणार. सी इथे आहे, सी इथे आहे, म्हणजे एलिमिनेशन मध्ये माझं ए अँड सी हॅव गॉन. मानल्या अँड इमोशनल नोट. काय करणार आहे? शेअर्ड येईल का बघा. शेअर्ड अँड इमोशनल नोट. स्पोक अबाउट हिज डिसिजन. त्याने आपल्या डिसिजन बद्दल बोललं की मी लिकर किंवा अल्कोहोल सोडलेलं आहे. सो ए अँड डी विल बी इंटरचेंज्ड. बी अँड डी नहीं आएगा क्योंकि बी अबाउट ही जर्नी. जर्नी कशाची जर्नी? कशाचा प्रवास आहे? अल्कोहोल फ्री होण्याचा. सो इट इज नॉट गोइंग टू बी चेंज्ड. सो ए अँड डी, बी इज माय करेक्ट आन्सर. फिलरचा क्वेश्चन आहे. 2 फिलर्स आर गिवन. बघूया आपण. द केस वॉज फाइल्ड अमिड्स द डॅश अगेन्स्ट द कंपनी फॉर मॅलिग्निंग ॲलोपॅथिक मेडिकल प्रॅक्टिस अँड डॅश फॉल्स क्लेम्स अबाउट द आयुर्वेदिक ड्रग्स
क्युअरिंग सर्टन लाईफस्टाईल डिझिजेस. गॅम्बलिंग म्हणजे जुगार खेळणे. पॅन्डेमिक म्हणजे माहिती आपल्याला मेकिंग अँड डिस्ट्रक्टिव्ह. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे जे हार्मफुल आहे ते. म्हणजे कंपनीच्या अगेन्स्ट मी जुगार खेळत आहे हे तर होणारच नाही. तो पहिल्या ब्लँक मध्ये ए जाणारच नाही, त्यामुळे ए जिथं जिथं आहे ते मी काढून टाकते. राहिलं काय बी. बी काय पॅन्डेमिक. अमिड्स द पॅन्डेमिक होईल काय होईल पॅन्डेमिकच्या मधोमध की ॲलोपॅथिक मेडिकल प्रॅक्टिस अँड मेकिंग क्लेम्स. बी आणि सी. क्लेम काय केलेला आहे की आयुर्वेदिक ड्रग्स काही लाईफस्टाईल डिझिजेसला क्युअर करू शकतात असा क्लेम केलेला आहे. सो बी अँड सी कॅन बी करेक्टली युज्ड हिअर. ट्रिक कशी वापरली बघा आपण. पहिला आपण बघून घेतलं की गॅम्बलिंग इथं जाईल का. इफ इट इज नॉट फिटिंग इन हिअर त्याच्यातले ऑप्शन्स काढून टाका. एलिमिनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. एलिमिनेशन. क्वेश्चन नंबर 5. We demand that the government should conduct a census and dash the exact numbers of each BC community, identify socially, economically and educationally backward ones among them and provide dash accordingly. आम्ही गव्हर्नमेंटला डिमांड करतो की एक सेन्सस त्यांनी कंडक्ट करायला पाहिजे अँड कंडक्ट अ सेन्सस अँड शुड नंतर V1 आला बरोबर आहे. तर शुड कंडक्ट अ सेन्सस अँड दोन व्हर्ब जेव्हा अँडनी जोडले जातात त्यावेळेस त्याच प्रकारचं त्यांचं काय असतं स्वरूप असतं. इथं पण मला व्हर्बच पाहिजे V1च पाहिजे. प्लॅटफॉर्म्स काय नाऊन आहे. अस्क्राइब्ड काय V2 आणि V3 आहे. डिटरमिन काय हा व्हर्ब आहे V1 आहे. रिझर्वेशन काय आहे TION नी एंड होतं म्हणून हा माझा नाऊन झाला. करेक्ट माझा आन्सर काय येणार V1. अ सेन्सस अँड डिटरमिन द एक्झॅक्ट नंबर्स ऑफ. आता बघा याच्यामध्ये आपल्याला जर पार्ट्स ऑफ स्पीच जरी थोडे थोडे माहीत असले तरी सुद्धा आपण असले प्रश्न हँडल करू शकतो. बी कुठे कुठे आहे माझा. बी BD मध्ये आहे. AB आणि CD. पुढे बघूया. दोन दोन चेंज करायची गरजच नाहीये. अँड प्रोव्हाइड व्हॉट रिझर्वेशन अकॉर्डिंगली आणि त्यांना त्या प्रमाणात रिझर्वेशन किंवा आरक्षण दिलं पाहिजे. सो माय आन्सर इज B अँड D. फर्स्ट इज माय आन्सर. बघा कसं बघितलं आपण हा प्रश्न कसा हँडल केलाय. क्वेश्चन नंबर 6. Union Sports Minister Mansukh Mandaviya on Wednesday said Prime Minister Narendra Modi has dash Indian Olympic Association President PT Usha to take necessary action regarding wrestler Vinesh Phogat's dash from Paris Olympics 2024. has नंतर V3 पाहिजे मला. फोगाट्स ॲपॉस्ट्रॉफी नंतर ॲपॉस्ट्रॉफी S नंतर काहीतरी माझी नाऊन असणार आहे तिथं. मोदी हॅज डायरेक्टेड. परफेक्शन इज अ नाऊन. डिस्क्वालिफिकेशन इज ऑल्सो अ नाऊन. गँगस्टर इज ऑल्सो अ नाऊन. V3 तर मला इथेच दिसत आहे. डायरेक्टेड. ही हॅज डायरेक्टेड PT उषा. A आणि C काय आहे. C डिस्क्वालिफिकेशन. रेसलर विनेश फोगाट्स डिस्क्वालिफिकेशन आपल्याला माहितीये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सगळं जे काही झालं होतं ते डिस्क्वालिफिकेशन. याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यायला त्यांनी सांगितलेलं आहे. नेसेसरी ऍक्शन घ्यायला सांगितलेली आहे. सो माय आन्सर विल बी A अँड C. पुढचा सेक्शन आपला चालू होतो एरर डिटेक्शनचा जो ग्रामरवरती आधारित असतो. द सुप्रीम कोर्ट विल प्रोनाउन्स इट्स जजमेंट ऑन थर्सडे ऑन द क्वेश्चन इफ सब क्लासिफिकेशन ऑफ scheduled castes and scheduled tribes is permissible for the purpose of reservation or not. No error. कसं वाचायचं पहा वाक्य. सुप्रीम कोर्ट आहे. विलच्या नंतर V1 येणार. इट्स जजमेंट. सुप्रीम कोर्टाचा जजमेंट नॉन लिव्हिंग आहे. इट्स येणार ऑन थर्सडे बरोबर आहे. ऑन द क्वेश्चन इफ. इथं इफ नाही येणार कारण काय आलेलं आहे बघा. परमिशेबल फॉर द पर्पज ऑफ रिझर्वेशन ऑर नॉट. जेव्हा वाक्यामध्ये ऑर असेल ऑलवेज रिमेंबर व्हेदर आणि कुणाची जोडी असते ऑरची जोडी असते. वेन यू आर टॉकिंग अबाउट टू पॉसिबिलिटीज टू अल्टरनेटिव्ह दोन गोष्टी शक्य आहेत की नाही याबाबत जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा वेदर ऑरचा वापर करायचा. तर परमिशेबल आहे की नाही हे विचारण्यासाठी आपण वेदर आणि सोबत आपल्याला हिंट आहे ऑरची. म्हणून माझी एरर येणार सेक्शन B मध्ये. दॅट इज इन B. काही मुलांचा घोळ होतो की मॅडम व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेदर अँड इफ. वेदरचं मी सांगितलं दोन पॉसिबिलिटीज असतील प्लस तुम्हाला ऑरची हिंट असेल तर यू आर गोइंग टू यूज वेदर. इफ कशासाठी वापरला जातो चला बघूया. पटापट लिहून घ्यायचंय. इफ मी कंडिशन दाखवण्यासाठी वापरणार. मी जर इनडायरेक्ट स्पीच करत असेल
इनडायरेक्ट स्पीच करत असेल येस नो टाईप क्वेश्चनचं किंवा व्हर्बल क्वेश्चनचं तर मी इफ वापरणार. तर इफचा वापर त्या संदर्भात होतो आणि वेदर चॉईससाठी होतो. क्वेश्चन नंबर 8. Muzumdar's reply states that the education loan amount disbursed by public sector banks in 2023 and 24 were 28,699 crore rupees, while private banks disbursed 7,749 crore rupees. His apostrophe s च्या नंतर रिप्लाय येणार. नाउन बरोबर आहे. स्टेट्स ओके बरोबर आहे. सिंग्युलर आहे हा. दॅट जोडतं एज्युकेशन. द एज्युकेशन द कुणासाठी आलेला आहे? अमाऊंट साठी आलेला आहे. द एज्युकेशन अमाऊंट लोन डिस्बर्स्ड बरोबर आहे आणि इथं पण डिस्बर्स म्हणजे वर्कची जी कॅटेगरी आहे V3ची ती त्यांनी बरोबर वापरलेली आहे. इन ऑल देर इजंट एनी एरर हिअर, सो माय आन्सर विल बी ई, नो एरर. Question number 9. The data from the Indian Banks Association was submitted by Union Minister of State for Education, Sukanta Muzumdar, in response to a question from Janasena Party MP, Balashauri Vallabhaneni, who had asked if nearly 90% of educational loans are gave by public sector banks. एररचा क्वेश्चन आहे. इथेच आपल्याला लगे वाचतानाच खटकतं पहा. आर गेव नव्हे तर आर गिव्हन. मला पॅसिव्ह व्हॉइस पाहिजे. आर गिव्हन बाय कुणाकडून? बाय पब्लिक सेक्टर बँक्स. सो आर प्लस आय एन जी असेल, व्हर्बला आय एन जी असेल तर दॅट इज ऑलवेज अन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस असणार. बट इफ सपोज आर प्लस V3 हे जर असेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जाणार. सो एज्युकेशनल लोन्स आर गिव्हन बाय दिलं गेलेलं आहे कुणाकडून? बाय पब्लिक सेक्टर बँक्स. सो इथं काय येणार? आर गिव्हन. माय एरर लाईज इन सेक्शन डी. सेक्शन डी एरर डी मध्ये आहे एरर. सो दॅट इज माय आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन अरेंजमेंट का सेट आहे. पुढचा अरेंजमेंटचा माझा सेट असणार आहे. सुरुवात करूया आपण. Less than a week after External Affairs Minister S. Jaishankar met constructive and forward-looking conversations to his Chinese counterpart Wang Yi, India and China held resolve the border standoff between the two countries. बघा, अरेंजमेंटचे प्रश्न वाचतानाच आपल्याला इरिटेट होतं कारण त्याच्यामध्ये सिक्वेन्स नसतो आणि तोच तर आपल्याला जोडायचा आहे. या प्रकारचे प्रश्न करत असताना नेहमी ऑप्शन 2, मी नेहमी सांगते ऑप्शन 2 क्वेश्चन जायचं. म्हणजे ऑप्शन 2 आपल्याला अरेंजमेंट कशी करायची. ऑप्शन 2 क्वेश्चन बी ने सुरुवात होऊ शकेल का? कन्स्ट्रक्टिव्ह अँड फॉरवर्ड लुकिंग कॉन्व्हर्सेशन्स टू च्या नंतर मला V1 पाहिजे. टू रिझॉल्व्ह द. पण हे अर्धवट वाटतं. अशी सुरुवात थोडीशी नाही असायला पाहिजे. त्यामुळे मी ए ला काट मारते. सी ने सुरुवात होईल का? हिज चायनीज काउंटर पार्ट. हिज म्हणजे कुणाचा चायनीज काउंटर पार्ट दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे अर्धवट सुरुवात होते. ए ने सुरुवात होईल का? लेस दॅन अ वीक आफ्टर एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर जयशंकर मेट. सब्जेक्ट आलेला आहे, व्हर्ब आलेला आहे, बरोबर आहे. मेट कुणाला भेटले? सीच्या नंतर एच्या नंतर सी आहे. मेट हिज चायनीज, आपलं चायनीज काउंटर पार्ट वँग ही इंडिया अँड चायनानी हेल्ड केलं काय? हेल्ड केलं बी. हेल्ड व्हॉट? अ कन्स्ट्रक्टिव्ह आणि फॉरवर्ड लुकिंग एक कॉन्व्हर्सेशन त्यांनी अरेंज केलं. कशासाठी? टूच्या नंतर मला V1 पाहिजे. बी के बाद डी मला चाहिए. डी टू रिझॉल्व्ह. व्ही बरोबर जातोय हा. म्हणजे 2च्या नंतर जर रिझॉल्व्ह हा आला, बी आणि डी ची जोडी आहे पाहिजे. बी आणि डी ची जोडी सोबत मला ए आणि सी ची जोडी पाहिजे. कारण मेट कुणाला भेटले? हिज चायनीज काउंटर पार्ट. ऑब्जेक्ट पाहिजे मला. सो सी इज द करेक्ट आन्सर. Question number 11. India woke up to the news of Hamas leader Ismail Haniyeh's assassination in Iran, making a defining moment in the ongoing Israel-Hamas war since the October 7th, 2023 attacks. बघूया. हमास लीडर इस्माईल हनाई हा त्यांचं पूर्ण नावच आहे. त्यामुळे ए आणि बी सोबतच जाणार. प्रश्नच नाही. ए आणि बी कुठं आहे का बघा. नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही आहे, इथे नाही. ए आणि बी इथं आहे. सी आणि डी ने सुरुवात होणार का? बघू, आधी वाचून बघूया. इराण मेकिंग अ डिफायनिंग मोमेंट. मेकिंग अ मोमेंट हे पण बरोबर आहे. बी आणि सी पण सोबत जाणार. ओके. इन द ऑन गोईंग वॉर हे पण सोबत जाणार. त्यामुळं नो अरेंजमेंट रिक्वायर्ड. वॉट एव्हर द सिक्वेन्स इज गिव्हन इट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. फाईन. आन्सर माझे ई असणार.
The last question, that is this, have recorded a deficit in rainfall so far this monsoon season. Rainfall on Monday leading to devastating landslides early, though Kerala's Wayanad received more than 5 times the normal. Tuesday that killed at least 174 the district and the state. काय येऊ शकतं बघा. सीने एनी तर सुरुवात होणार नाही. हॅव रेकॉर्डेड हा वर्ब आहे, एनी सुरू होणार नाही. सीने सुरुवात होते का बघूया. काय दोने सुरुवात होते का. हो होते. केरळच्या वायनाड मध्ये मोर दॅन 5 टाइम्स द नॉर्मल, नॉर्मल पेक्षा 5 पटीने जास्त. नॉर्मल व्हॉट, नॉर्मल काय, नॉर्मल रेनफॉल. रेनफॉल बरोबर आहे हे कोलोकेशन, म्हणजे सी आणि बी बरोबर गेलं माझं. नॉर्मल रेनफॉल मंडेला. डिवास्टेटिंग लँडस्लाइड झाला अर्ली, अर्ली डी दिलेलं आहे. अर्ली काय, अर्ली ट्यूसडे, मंगळवारी सकाळी, आणि त्याच्यामध्ये एवढे एवढे लोक वारले. अँड डिस्ट्रिक्ट अँड स्टेट प्लुरल आहे म्हणून मी काय घेतलं, हॅव रेकॉर्डेड एवढा एवढा रेनफॉल. त्यामुळे माझा आन्सर जाणार CBDA. DABC जाणार का. डी काय आहे, डी सुरुवात होते ट्यूसडे दॅट किल्ड. दॅट काय किल्ड, दॅटसाठी आधी काय तर पाहिजे, त्यामुळे हा नाही येणार. बी ने सुरुवात होणार का बघूया. रेनफॉल ऑन मंडे लिडिंग टू, कसला रेनफॉल, त्याच्या आधी ए अँड दी काहीतरी पाहिजे, म्हणजे याच्या आधी काहीतरी मिसिंग आहे, त्यामुळे हा पण इथे जाणार नाही. सो माय करेक्ट आन्सर इज ए. तर अशा तऱ्हेने आपण 12 क्वेश्चन्स आज सिलेक्शन सिरीजमध्ये पाहिलेले, टिप्स, ट्रिक्स आणि ग्रामरच्या रूल्स सहित. व्हिडिओ पॉज करायचा आहे, प्रश्न सोडवायचा आणि मग आपला आन्सर पाहू शकता. थँक्यू फॉर जॉईनिंग.